भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनोनी मनी मानू नये खेदू मना बा गोविंदू वेळोवेळा आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया मनोनी मनी मानू नये खेदू मना बा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण म्हणून मनी मानू नये खेदू मना बा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातृं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम मनोरथ सुरे चरण संतांची थाप टाक त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती उदासीन हे वृत्ती जीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करावी सदा प्रीती लागो तुझे गुण गाता रघुनायका मागणे हेची आता काय माझी वाणी मानेल संतासे रंजो चित्ताशी आपुलिया माझी वाणी
वर्णी तुझे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावे यावरी न करावा अभेरो विठ्ठल विठ्ठल भोगतोनकडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनोनी मनी मानू नये केदू मनावा गोविंदो वेळो वेळा अनंत कृपा विभूषित विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय इको द्या मला थोडा इको त्यांच्या अभंग गातेतील 4 चरणाचा अभंग आज कीर्तन सेवेकरिता घेतलेला आहे। काय सांगतायत महाराज अभंगामधून आपण जीवन जगत असताना आपल्या समोर प्रारब्ध आणि प्रयत्न हे जीवन जगताना 2 महत्वाचे घटक आहेत बघा। प्रयत्नाशिवाय प्रारब्ध उघडत नाही। तुकोबराय या अभंगामध्ये याचं सहज सोप्या पद्धतीमुळे आपल्यात जीवन जगत असताना सुख आणि दुःख जसे 2 प्रकार असतात तसे 2 प्रकार आपल्याला सुव्यवस्थेमध्ये सांगतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार जगत निधान भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या सीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबराय सकल संत हृदय सम्राट विश्व जगत गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय सद्गुरु श्यामनाथ महाराज सद्गुरु स्वानंद सुखनिवासी श्री जोग महाराज सर्वांच्या आशीर्वादाने उपस्थित भाविक सज्जन माता भगिनी गायनाचार्य उत्कृष्ट मृदंगाचार्य भावी जीवनामध्ये जे आदर्श हभप म्हणून पदवी घेणार आहेत असे सर्व छोटे छोटे महाराज मंडळी विशेष करून ज्यांचा आवाज मी कधीच प्रत्यक्ष ऐकला नव्हता
असे हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय भैरवनाथ जाधव महाराज, भैरव गुरुजी बऱ्याच वेळा ऐकलं पण आपली भेट काही झाली नाही बघा. आता तुमचे जे मित्र आहेत ते माझे चांगले मित्र आहेत सगळेच बरेच, पण योगाच्या भेटी असतात. कदाचित कधीतरी भेट झाली असेल पण अशी भेट होणं महत्वाचं होतं, कारण तुमच्या गायनामुळे थोडा तरी दबाव आमच्यावर यायला पाहिजे. त्याला गुरुजी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता गायन हा विषय आमचा नसतोच, असतो बऱ्याच कीर्तनकारांचा, पण हरिओम महाराज तबला वाजवणारा कसा तरी कथाकार झाला, मृदंगाचार्य झाला, कथाकार झाला, आणि कथाकारातून कीर्तनाला उभा राहिला. 15 वर्ष झालं आता अविरतपणे चालू आहे. मृदंगाचार्य सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो एखादा गायक जर होत असेल तर. गायन करणारे, बरोबर ना, अतिशय गोड आवाज, सर्वांच्या परिचयाचे. राधेचा कृष्ण का यशोदेचा आहे? आणखी यशोदेचा आहे का? कृष्ण महाराज. कृष्णा नका म्हणत जाऊ त्यांना, कृष्ण महाराज म्हणत जा. अतिशय गोड आवाज, काय पंचपदी केली, मस्त उगा आनंद वाटला ऐकून. अतिशय छान. आमचे हरिभक्त परायण हिवाळे महाराज आहेत. महाराजांचं काय नाव? माऊली महाराज. माऊली महाराज. अरे वा, नीळ. छान आडनाव आहे. वेदांताचार्य आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत बरं का तुम्ही. इकडच्या लाईनला आमचे हरिभक्त परायण आदरणीय आपल्या सामनगावच्या गुरुपीठाचे भीष्म आचार्य म्हटलं तरी हरकत नाही, साधनेतले खोत महाराज. त्याचप्रमाणे आपले तांबे महाराज आहेत. तुमचं काय नाव महाराज? विनय महाराज, विटकर महाराज. राऊत बाबांचे जे शिष्य म्हणून घेतात आवडीनं, त्यांच्या शब्दाचं वजन त्यांच्या कीर्तनामधून व्यक्त करतात, बाबांच्या शब्दाचं वजन. असे आमचे आदरणीय परमस्नेही मित्र विनय महाराज आमचे वडील आहेत. या ठिकाणी उत्कृष्ट मृदंगाची साथ चालू आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो बघा, तुमच्यासारखे गंधर्व स्वर्गात होते. गंधर्व कुठं असतात? स्वर्गात असतात. गंधर्व स्वर्गात असतात. गंधर्व स्वर्गात असतात. गंधर्व स्वर्गात असतात. स्वर गाणारे गंधर्व असतात. असे गंधर्वासारखे गायक आहेत. आणि पाहायला गेलं इकडं तर स्वर्गामध्ये मृदंग वाजवायचं काम कोण करत होतं माहितीये का? इंद्रदेवाकडे मृदंग वाजवण्याचं काम होतं. ज्यांचा इंद्रासारखा हात आहे, इंद्रासारखी थाप आहे, इंद्रासारखी लपक आहे मृदंगामध्ये, असे रामदास महाराज खैरे, ते सुद्धा आज मृदंगासाठी उपस्थित आहेत. जगातला सगळ्यात पहिला मृदंग तयार कोणी केला? तेरचे गोरोबा काकांनी पहिला मृदंग तयार केला. त्याचं नाव मृद अंग. मृद म्हणजे माती. तसा मृदंग आणि कुठंच वाजला नाही. जो नाद येत होता त्या मृदंगामधून, त्या मातीच्या मृदंगामधून जो आवाज येत होता, तो आवाज पुन्हा बघायला भेटला नाही. पण कदाचित आज तसा आवाज मला इथे येतोय. विठ्ठल विठ्ठल. आपण सगळे देव श्रोतृवर्ग आणि या सर्वांना एकत्रित जे आपल्याला चॅनलवर दाखवणार आहेत असे आदरणीय हरिभक्त परायण वैभव महाराज कुलकर्णी आणि किरण महाराज. वा, इथं सगळे तरुण दिसत आहेत बरं का, शूटिंग ऑपरेटर सहित. हे शूटिंग ऑपरेटर महाराजच असतात बरं का. मृदंगाचार्य, कोणी गायक वृंद आहे. हो, हे आम्ही भाग्यवान आहेत, आम्ही भाग्यवान आहेत. आणि एक खरं सांगू का, हे ज्या शास्त्री पदव्या, आचार्य पदव्या कुठं काय जे ऐकायला भेटतंय का आपल्याला, केशरी वगैरे वगैरे वगैरे, टॉकीज फेम कुठं काय, ती तुकोबरायांनी एक पदवी टाकलेली, झी टॉकीज फेम. हा, तुकोबरायांनी टाकली. ते आता आपले कीर्तनकार आवर्जून टाकायला लावतात. आमचं टाका बरं का तेवढं.
नाही, माझ्या बोलण्याचा विपरीत अर्थ काढू नका, पण जरा विचित्र माणूस आहे बघा मी. थोडं ज्ञान कमी असेल पण वागणं चांगलं आहे माझं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला सांगायचंय काय, जे कीर्तनकार आज ज्या स्टेजवर उभे आहेत, जे गाड्या बदलतायत वर्षाला, जे लक्ष्मी त्यांच्याकडे वाहून येते, हे फक्त तुमच्यामुळे महाराज, फक्त तुमच्यामुळे वैभव महाराज, फक्त तुमच्यामुळे. इतर आम्ही आमची साधना करतोय, पण आमच्या साधनेत 4 टिपण्या बसवणारे सुद्धा फॉर्च्युनर घेऊन हिंडतात. आपण कधी घेणार आहेत? नाही, असं काही नाही. जे प्रारब्धात, मी कीर्तनाचा अभंग मगाशी तुमचा विषय ऐकला म्हणून तो अभंग घेतला. विठ्ठला विठ्ठला. आणि या सर्वांना एकत्रित करणारे हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय आमचे परममित्र आकाश महाराज जगताप यांच्या करवे, यांच्या मार्गदर्शनाने जो अखंड भव्य दिव्य असा 2 सत्रामध्ये कीर्तन असणारा दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. राम प्रतिष्ठान प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधण्याचं नियोजन इथं चालू आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण मगाशी विषय झाला आमचा, रामप्रभूचं मंदिर आपल्या भागामध्ये कुठं दिसत नाही, भूम सोडता आहे भूम मध्ये, पण तिथं मला वाटतं व्यवस्थित पूजा सुद्धा चालू नाही. अशा अवस्थेमध्ये ते मंदिर पडलंय. पण मला वाटतं जर भव्य दिव्य असं मंदिर आपण इथं उभं केलं तर आपलं मोठं राम मंदिर व्हायच्या दिवशी जर इथं स्थापना झाली तर ते आनंदाचं प्रतीक आहे. विठ्ठला विठ्ठला. नियोजन करणारे व्यवस्थित असले का, वाट दाखवणारा चांगला पाहिजे. आम्ही कीर्तनाला निघालो, बाबा आम्हाला देवळालीला जायचंय, आम्हाला रस्ता सांगाल का? महाराज काय करा, तुम्ही चुकीच्या मार्गाने आलात, ते भूमच्या पलीकडे खूप एक चौत्र आहे बघा, त्या रोडनी जा, त्या रोडनी का सावरगाव मार्गे जाल, तसेच बार्शीला याल, बार्शीहून. हा रस्ता दाखवणं योग्य का? हा रस्ता चुकीचा आहे महाराज. इथं 12 वाजतील ना आम्हाला यायला. चुकीच्या मार्गाने जर आपण जात असो तर ते योग्य नाही. मार्ग दाखवणारा व्यवस्थित पाहिजे महाराजांसारखा. विठ्ठला विठ्ठला. स्तुती करत नाही, वस्तुस्थिती सांगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अतिशय गोड छान नियोजन. आणि या नियोजनामध्ये, या सप्ताहामध्ये 7वा दिवस म्हणजे उपांत दिवस आहे. आज उपांत दिवस एखाद्या ज्ञानी माणसाला द्यायचा असतो. माझ्यासारख्याला कशाला दिला काय माहिती. ज्ञानी माणसं, आता तुमचं आज मागणी आहे, शेवटी तुम्ही ज्ञानी येतो, जोग बाबाचे तुम्ही पायिक शिष्य आहात, तुमच्या चरणाची धूळ सुद्धा नाही महाराज. आम्ही जोग बाबा म्हणजे चेष्टा नाही. आज त्यांच्या संस्थेमध्ये शिकायला मिळणं म्हणजे महत् भाग्य आहे. आणि ते भाग्य आमचं नसताना आम्ही त्यांच्या नावावर चलतो, हे सगळ्यात आमचं मोठं भाग्य आहे. विठ्ठल. सर्व ग्रामस्थ मंडळी, तुम्हा सर्वांच्या नियोजनातून या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह पार पडतोय. 7वा दिवस माझ्या वाटेला आलेला आहे. या दिवशी आता मिळाला वेळ फक्त आपल्याला एक पाऊण तास मिळालाय. त्या पाऊण तासामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. माफी मागून सांगतो, आज कथा चालू आहे. 7वा दिवस, आज सांगतेचा दिवस आहे. चिकलठाणला कथा आहे. इथून जायला बरोबर 2.5 तास लागतात. तेवढ्या वेळेमध्ये मला पोहोचायचंय. 12च्या पुढं मी नाही जाऊ शकत. माफी मागून सांगतो, जरा लवकर आलतो मी, पण आता जाऊ द्या, खेळी वेळ आपलं चालू आहे. आणखी पुढे येणार आहे, मी काय येणार नाही का? येणारच आहे. वेळ घेऊन काहीतरी नवीन अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठला विठ्ठला. काय म्हणतायत महाराज? भोगतोनकडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान, मनमोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळो वेळा. अभंग खूप अवघड आहे, पण सोप्या शब्दात मी सांगेल. मला अवघड सांगायला येतच नाही. सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन. लक्ष द्या. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी एक ध्येय असावं लागतं. जीवनामध्ये ध्येय पाहिजे, आणि ते ध्येय ठरवण्यासाठी मनाने निश्चय केला पाहिजे. बरोबर आहे? एक ध्येय आहे. जाधव महाराज, तुम्ही ध्येय ठरवलं होतं, मी उत्कृष्ट गायक होणार. मनात जर ध्येय असेल तर आपण उत्कृष्ट गायक होऊ शकतो. मी ध्येय ठरवलंय, मी अभंगावरती आज पहिल्यांदा चांगलं चिंतन मांडणार आहे. ध्येय आहे माझं. हे ध्येय प्रत्येकाचं असलं पाहिजे. उत्कृष्ट मी मृदंगाची साथ देईन, गोड बोल काढेन, क्लिअर बोल काढेन. ध्येय उत्कृष्ट पाहिजे. मी पहिलं कीर्तन करेल पण चांगलं कळेल.
हे ध्येय जर असेल तर इथं उभारल्यानंतर आपल्याला बोलायची गरज नाही, ज्ञानोबराय बोलतात, हे लक्षात ठेवा. ते ध्येय आपलं व्यवस्थित पाहिजे, ठरवलं पाहिजे, एवढंच बोलायचंय मला. आपण काय केलं पाहिजे? ठरवलं पाहिजे. जीवन जगत असताना आपण जर नाही ठरवलं तर आपण प्रयत्नाकडे जाऊ शकत नाहीत. प्रयत्नाकडे नाही गेलो तर आपलं प्रारब्ध उघडू शकत नाही, अनुकूल होऊ शकत नाही, ते कायम स्वरूपी प्रतिकूल राहील. म्हणून जीवनात काय केलं पाहिजे? ठरवलं पाहिजे. ठरवलंय का? चहावाल्यानं आली रेल्वे, रात्रभर जागायचं, एखादं गिराईक यायचं, एक चहा द्या, दोन चहा द्या, आलं त्याला कुणाला तरी चहा द्यायचा, आवडीनं चहा द्यायचा. चहा देत देत त्यानं वेगळे वेगळे चेहरे बघितले, वेगळे वेगळे माणसं बघितले, व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत त्या व्यक्तीला कळालं आणि त्यांचा एका एकाचा मागोवा घेत घेत विचार घेत घेत हळूहळू तो व्यक्ती असा मोठा होत होत गेला. आज तो भारताचा प्रधानमंत्री बनला. कशामुळं? निश्चयाचे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ठरवलं ना यश नक्की मिळतं, नक्की मिळतं म्हणजे मिळतं. एक शिपाई होता हो, दररोज दररोज शाळा भरल्या बरोबर बेल वाजवायचा, टंग टंग, दररोज बेल वाजवायचा. तास बदलला की बेल वाजवायचा, पुन्हा तास बदलला बेल वाजवायचा, पुन्हा तास बदलला बेल वाजवायचा, टंग. पण प्रत्येक घंटी वाजवताना बेल वाजवताना टंग टंग. आणि तो ठरवायचा अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. ठरवलं आणि ठरवल्या बरोबर त्याच्या मनात जे त्यानं पक्क ठरवलं, निश्चय केला आणि ते निश्चय केल्याबरोबर त्याचं फळ त्याला मिळालं. तो एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. कशामुळे? निश्चयाचे बळ. ठरवल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. किती उदाहरण आहेत बघा. साधा सोपा मार्ग त्या काळी संस्कृत होता. इच्छा मनात व्यक्त केली. संस्कृत खूप गोड आहे. पूर्वीची कृष्ण अवतारातली भाषा संस्कृत होती. संस्कृत भाषेमध्ये बोललं जायचं सहज. निर्माण केली मनामध्ये इच्छा, आपण संस्कृत शिकावी चांगल्या पद्धतीची आणि त्याच्यातून व्याकरण शिकावं. निश्चय केला एक जणानं, पण व्याकरण शिकायला गेल्यावर त्याला काहीच कळेना दादा. व्याकरण कळेनाच. जर आपल्याला कीर्तनच येत नसेल, आपण जर उभारलो आणि इथं जर आपल्याला रामकृष्ण हरीपासून सुचलंच नाही, तर त्या दिवशी त्या व्यक्तीच्या मनात विचार काय येईल हो? आता आत्महत्या केलेली बरी का? एवढ्या मोठ्या लोकांमध्ये माझा अपमान झालाय, मी कीर्तन करू शकलो नाही. एवढं बोलण्याची इच्छा व्यक्त केली ती, भगवंता मला साथ मिळाली नाही. कदाचित मी कमी पडलो असेल, मला जमतच नाही, जीव सोडलेला बरा. ते व्याकरण शिकायला गेलं, त्याला काहीच जमेना. आत्महत्या करायला तो विहिरीजवळ गेला. मोठा दगड बांधला पाठीला आणि पाठीला दगड बांधून पाहिलं त्याने. उडी मारणार एवढ्यात चिरबंदी विहीर होती. त्या विहिरीकडे पाहिलं तर त्या विहिरीला काय म्हणतात त्याला, ते
हा, त्याला मध्ये लोखंडी चाक होत, लोखंडी चाक होत. त्या लोखंडी चाकाकडे त्याची नजर गेली उडी मारताना. पाहिलं त्यानं, आणि पाहिल्यावर त्या चाकाच्या मध्ये दाव्याच्या आकारासारखा आकार आलता. त्यानं त्याच्याकडे निहाळून पाहिलं आणि विचार केला, ज्या अर्थी लोखंडी चाकाला दाव्याचा आकार येतोय त्या अर्थी आपल्याला शिकल्यानंतर का कला अवगत होऊ शकत नाही, शिकायला पाहिजे ना. त्यानं तिथंच ठरवलं, मी व्याकरणच शिकणार. दुसऱ्या दिवसापासून व्याकरण शिकायला सुरुवात केली. दादा, काही दिवसात तो व्याकरणामध्ये पारंगत झाला, व्याकरणाचार्य झाला. आज जे जग घेतय ना व्याकरण, ते पाणिव नावाच्या व्याकरणाचार्याचं हे व्याकरण आहे. विठाला ठरवल्यानंतर काहीही मिळू शकतं. आज ठरवलं ना आपण, बस ठरवल्यानंतर मिळू शकतं. पण ठरवतो कोण? कोण ठरवत आहे? ठरवत नाहीत माणसं. आता श्रीमंत व्हायची इच्छा आहे, अरे त्याला व्याप घ्यावं लागेल, अंगावर काम करावं लागेल, इकडं तिकडं जावं लागेल. बरोबर आहे. ठरवायची इच्छा मनामध्ये माणसाच्या येत नाही. थोडं जड वाटत असेल ऐकायला, कालपर्यंत हसवत असतील, हे करत असतील, भरपूर अभंग आहेत हसवण्याजोगे, पण थोडं असं पण ऐकलं पाहिजे ना. थोडे आपल्या पण बुद्धीला ताण पडला पाहिजे. महाराज आकाश महाराज सगळ्यात महत्वाचं आहे. आता माझे गुरुदेव भरपूर जण आहेत, आता सगळ्यांचं सांगत बसत नाही, त्यांचे शब्द आहेत. आपण दररोजचे जर अभंग घेत बसलो तर ते आपण तिथंच थांबलो. हे नक्की निश्चित आहे, आपण त्याच स्थितीला थांबलो. पण जर आपण आपल्याच बुद्धीला कधीतरी ताण दिला तर आपली प्रगती झाली म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल ठरवलं पाहिजे. जीवनामध्ये ठरवल्यानंतर काही होतं, नाहीच ठरवलं तर काय होईल? एका जागेवर बसून काय होईल? असध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होऊ शकतात, पण त्याला अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यास नाम प्रयत्न, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. ठरवल्यानंतर आपण प्रयत्नाकडे जर नाही वळलो ना, ठरवून काय उपयोग आहे? उगं तुम्ही ठरवलंय आता मस्तपैकी शेतामध्ये केळी करायची, छानपैकी पाणी द्यायचं, ड्रीप करायचं, हे करायचं, ते करायचं, शेताकडे जायचंच नाही, कसा काय उपयोग आहे? त्याचा काय उपयोग आहे हो?
ठरवलं ते घडेल का दादा? ठरवल्यानंतर प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केल्यानंतर यशप्राप्ती निश्चित होत असते. आपलं प्रारब्ध उघडत असतं. प्रयत्नाने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मी नेहमी सांगत असतो बघा, उदाहरण देतो तुमच्या लहानपणातलं. तुमच्या टायमाला लाईट मोटर वगैरे होती का? काय होतं त्यावेळी? मोठा होत्या. त्या मोठीला काय असायचं? असा मोठा नाडा, काय म्हणतात त्याला? नाडा असायचा. आणि तो नाडा ते शिवळ वगैरे बैलाची असायची. बैलाला हाकलं की पुढे जायचं, त्या नाड्यानं असं वर यायचं, घासत घासत खाली जायचं, पुन्हा वर यायचं, पुन्हा खाली जायचं. खरं सांगा, दगडावर तो नाडा घासायचा, दगडाला त्या नाडे एवढी खाच पडायची. का? प्रयत्नानं दगडाला जर दाव्यानं खाच पडू शकते, आपण काय प्रयत्न करू शकत नाही? आपण सुद्धा यशप्राप्ती करू शकतो. मी नेहमी सांगत असतो, चैत्र महिन्यामध्ये माळ रानावर पाणी असतं का? तरी सुद्धा एखादी पालवी फुटते हिरवी गार. खडकामध्ये ओले मूळ भेदी खडकाची अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. किती उदाहरण गोड आहेत हो, आपण कधी घेत नाही डोक्यात हो. प्रयत्नानं आपल्याला काहीही मिळू शकतं. अभ्यास महत्वाचा आहे. प्रयत्नानं काही मिळू शकतं, पण अभ्यास करा, प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर यशप्राप्ती होऊ शकते. ऐका, प्रयत्न आणि प्रारब्ध नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवन जगत असताना प्रयत्न आणि प्रारब्ध. प्रयत्न करूनही कांदा मस्त आणला हो, चांगला कांदा आणला. गेल्या वर्षी आम्ही मस्त कांदा आणला. किती भाव होता? एवढा कांदा झाला. आणि भाव होता 80 रुपये किलो. पण काढायला आला कांदा त्यावेळी 5 रुपयावर आला. आता माझे प्रयत्न कमीत का हो त्यामध्ये, पण भाव आला नाही मला. हे माझं काय आहे? प्रारब्ध. बघा, क्रियामान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म हे जीवनात जगत असताना आपल्या बरोबर असतात बरं का. जीवन आपण जगतोय ना, या 3 गोष्टी आपल्या सोबत असतात. हे कर्म, क्रियमान, प्रारब्ध, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध हे सोबत असतंय. बघा, उदाहरण द्यायचं म्हणलं, क्रियमान म्हणजे काय? तुम्ही रानामध्ये ज्वारी पेरली. संचित कर्म म्हणजे काय? ते ज्वारी निघली, तुम्ही घरी आणून कणगीमध्ये ओतली. संचित कर्म. आणि ते तुम्हाला आवडीनं खाण्यासाठी त्याचा उपभोग तुम्हाला मिळाला, ते तुमचं प्रारब्ध आहे. बरोबर आहे? प्रारब्धात जर असतील गोष्टी तर, पण त्याला प्रयत्नाची साथ लागते. मी नेहमी सांगत असतो, एक हौद होता जुना, असा पाणी अर्ध होतं, त्याच्यात जंतू झालेले होते. ते जंतू असे खालीवरी करायचे. लक्ष द्या, खालीवरी करणारे जंतू पाहिले चालत चालत एका साधूने, आणि पाहिल्याबरोबर सहज चालत काही अर्धे जंतू वरी यायचे, पुन्हा खाली जायचे. प्रयत्न चालू होते त्यांचे खालीवरी करण्याचे. त्या साधूने असा हात घातला चालत आणि ते जंतू अशी खाली टाकले. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. त्या जंतूचं खालीवर जाणं हे साधूने पाहिलं. बरोबर आहे? त्यांचे प्रयत्न होते. जे काही जंतू खालीच तळाला पडवणे राही, खाली जे राहिलेले होते ते तसेच थांबले. त्यांचे प्रयत्न कसे आहेत? शून्य आहेत. प्रयत्न कसलाही नाही. पण आता ह्यांच्या प्रयत्नाने हे वरी आले असते का? पाण्याच्या वर ते जंतू वरी आले नसते का? कारण त्यांना उचित काळाची आवश्यकता होती. त्यांचं प्रारब्ध अनुकूल झालं आणि साधूने त्यांना बाहेर काढलं. विठाला विठाला. आपण आपल्या जीवनामध्ये कसा भोग भोगत असतो? ऐका, आपल्या कर्मावर, उचित कर्मावर आपलं संचित ठरतं आणि संचितावर आपलं प्रारब्ध बनत असतं. अभंगाचं पहिलं चरण.
तोन घडे संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान। हो, भोग जीवनामध्ये भोगावेच लागतात, आपण समाधानानं त्याला सामोरं गेलं पाहिजे। आपलं प्रारब्ध जर अनुकूल नसेल तर प्रतिकूल प्रारब्धामध्ये यश प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही। कितीही कोणतीही गोष्ट असू द्या, तिथं कितीही प्रयत्न करा तुम्ही। जिवंत उदाहरण माझं देतो, मला 2 मुली झाल्या, पण त्या 2 मुली काही कारणानं जगल्या नाहीत, मरण पावल्या। मी प्रयत्न कमी केले का? दवाखान्यामध्ये ठेवलं, आयसीयू मध्ये ठेवलं, हे केलं ते केलं, प्रयत्न कमी केले का? पहिली आधी गेली, दुसऱ्या वेळेस चांगली काळजी घेतली, तरी सुद्धा तीही गेली। स्वतःच मानतोय ते माझं प्रारब्ध आहे, ते मला भोगावंच लागेल। 2 महिने देवाचं तोंड बघितलं नव्हतं महाराज, मी 2 महिने देवाचं तोंड बघितलं नव्हतं का? मनात माझ्या राग होता देवाच्या। मी काय तुकोबराय नाही की माझ्या मनावर माझ्या शब्दावर तो देवानं ऐकावं, एवढी आपली पात्रता नाही महाराज, पण मनामध्ये राग होता। देवा कदाचित तुझ्या कृपेनं त्यांना वाचवता आलं असतं, पण मनाला समजावून हा अभंग डोक्यात घेतला, आपण दुःखी व्हायचं नाही का? आपला भोग आहे। आणि या भोग तो नाजू तो नाजू भोगावूनच पुढे जावं लागतं। भोगीला तो भोग हो न सुटे, तो भोगूनच पुढे जावं लागतं, त्याला पर्याय नाही। जोपर्यंत आपलं अनुकूल प्रारब्ध होत नाही तोपर्यंत देवानं दिलं तरी सुद्धा आपल्या जवळ राहत नाही। दादा किती पैसा येऊ द्या तुमच्या जवळ, तो पैसा टिकू शकत नाही का? आपलं प्रारब्ध अनुकूल नाही, आपण काय म्हणतो आपल्या संचितातच नाही, आपल्या प्रारब्धातच नाही। जाऊ द्या, देवाच्याच मनात आहे। शेवटी कुठं जातो आपण? देवाच्याच मनात आहे। लक्ष द्या, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण पांतस्थ होत होते, चालत 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 एका सरोवराच्या काठावरून पुढे पुढे चाललेले। बरगतच्या इकडच्या बाजूला गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये एक भिकारी भीक मागत होता। अर्जुनाला दया आली, देवा मला असं वाटतं याला दानच द्यावं आज, पुन्हा हा भिकारी मला इथं दिसला नाही पाहिजे। बघ अर्जुना दे, पण ऐक तू कितीही वेळा याला दान दे, हा भीकच मागायला येणार। असं कसं म्हणतो? बघ मी दानच कसं देतोय। अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण त्या भिकाऱ्याजवळ आले, ए भिकाऱ्या, आजपासून तू भीक मागायला यायचं नाही। असं कसं जमेल हो देवा? जमेल, धर हा 100 मोहरा घे। 100 मोहरा काढून दिल्या। आता तुला तुझी पिढी आहे तोपर्यंत काम करायची गरज नाही, या मोहराच्या जीवावर तू आनंदात जगू शकतो। मोहरा घेतल्या आणि आनंदाने तो घराकडे निघाला। थोडीशी रात्र झालेली होती। मोहरा देताना चोरांनी बघितलं आणि असा धरला, मोहरा हिसकावून घेतल्या, बेदम मारला, मार खाऊन घरी गेला। काय काय नशीब आहे माझं, काय नशीब आहे, एवढ्या मोठ्या मोहरा मिळाल्या होत्या आणि मोहरा मिळाल्या त्या सुद्धा माझ्या जवळ राहिल्या नाही। जाऊ द्या, उद्या आणखी भीकच मागायची आपल्याला। पुन्हा तो भिकारी दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर पुन्हा पांतस्थ होत होते। भगवान कृष्ण आणि अर्जुन, देवानं हात केला, अर्जुना ते बघ ते भिकारी, देवा नक्की याला धनसंचयाचा लोभ आहे, नक्की हा धनसंचय करतोय, एवढं देऊन जर तो भीक मागायला येतोय म्हणजे तो लोभी आहे, धनलोभी आहे। नाही अर्जुना, धनलोभी नाही, तुला नाही लक्षात येत नाही देवा, चला त्याच्याकडं। अर्जुन पुन्हा आला, ए तुला काल मोहरा दिल त्यानं? हो दिल त्यानं। काय झालं? काय झालं? अर्जुना जाताना मला चोरांनी अडवलं, बेदम मारलं आणि मारून त्या सगळ्या मोहरा काढून घेतल्या। हो
नाही राहिलं काही जवळ, पुन्हा भीक मागण्याची वेळ आली. बरं असू दे, हा घे कोहिनूर हिरा. कोहिनूर हिरा दिला. हा हिरा कसा आहे, 7 पिढ्या बसून खाशील एवढा मोठा हिरा आहे हा, घे निघ बर. त्याला वाटलं कालच्या सारखा उशीर नको करायला, पुन्हा चोरी येईल आणखी. त्यानं असा गच्च दाबून धरला असा मुठीत पॅक, आणि तो कोहिनूर हिरा घेऊन घरी गेला. बायकोला सुद्धा सांगितलं नाही. बायको काहीतरी कुठं करेल, कुठेतरी टाकून देईल, ठेवील, सारखे कोणाला पण दाखवेल. त्यापेक्षा आटगळीच्या आतल्या खोलीत नेऊन एका माठात ठेवला, घागरीत ठेवला. जुनाट घागर होती, आळ्यात सगळ्या जाळ्या झालेल्या समोर अशा, त्या घागरीत टाकला. निवांत झोपला. आता 7 पिढ्या बसून खायचंय, किती आनंद वाटत असेल त्याला. एवढा शांत झोपला. पहाटेच्या वेळी त्याची बायको उठली पाणी आणायला. नदीच्या जवळच घर होतं. पाणी आणायला जावं म्हणून घागर घेऊन गेली. पाणी भरलं घागरीत. ती घागर नाही, हा जुनी, ती आतमध्ये आहे. घागर घेऊन गेली, आपली पाणी भरलं आणि माघारी येताना घागर घेऊन ती रपकन पाय घसरून पडली. पडल्याबरोबर ती घागर फुटली. त्या काळी काय अशा पितळाच्या स्टीलचे होते वय, कुंभार मामाकडून आणलेले आपले माठ होते. पडलं फुटलं. पुन्हा आजोबाई काय करावं म्हणली, पुन्हा आतमध्ये आली. हे झोपेतच होतं. पहाटे, पूर्वीच्या महिला पहाटे उठायच्या. पूर्वीची त्यांची पहाट होती 5-6च्या दरम्यान, 4-5च्या दरम्यान. आताच्या महिलांची पहाट आहे 7-7:30ला. निवांत दिवस उगवल्यावर जरा ऊन पडल्यावर त्यांची पहाट होते. आता ती लवकर उठली होती बिचारी. पुन्हा गेली, अंधारातच घरी गेली. आता काय करावं म्हणले, आतमध्ये एक आहे घागर, तेच नेते म्हणले. तिनं ती आडगळीतली घागर काढली, गेली, मस्तपैकी 2-4 वेळा विसळली, अशी विसळून टाकली. मस्त छान पाणी भरून आणलं. हा गडबडीत उठला, पळत आत गेला. याच्या मनात ध्यासच तेवढा. गेला आतमध्ये, पाहिलं, आत जाऊन बघितलं तर ती घागरच नाही. कुठे गेली घागर? घागर कुठे? पळतच आली. अहो म्हणले, हे काय पाणी आणलंय? पाणी आणलंय कशामुळे ती नेली तू? म्हणले, ती फुटली ना माझ्याकडून मगाशी, म्हणून ही. पाणी प्यायचं का तुम्हाला? पाणी नाही प्यायचं. अरे ती आतमध्ये होती ना. हो ना, आतच होती, छान धुवून आणली, देऊ का ग्लास भरून तुम्हाला? आता पाणी प्यायची अवस्था आहे का त्याची? अगं पाणी जाऊ दे म्हणले, त्याच्यामध्ये 7 पिढ्या बसून खाईल एवढा किमतीचा कोहिनूर हिरा होता. काय केलंस तू म्हणले? कुठं टाकलं म्हणले? मी तर 2-4 वेळा विसरून टाकलं म्हणले. पुन्हा तो भिकारी निराश झाला, आंघोळ केली, पुन्हा त्याच जागेवर भीक मागायला. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण पांतस्त होत होते चालत चालत. बघ अर्जुना, तू 100 मोहरा दिल्या तरी तो दुसऱ्या दिवशी भीक मागायला आला. तो पुन्हा कोहिनूर हिरा दिला तरी सुद्धा तो भीक मागायला आलाय. बघ देवा, काही म्हण देवा, याच्याकडं नक्की हा साठा करतोय पैशाचा, श्रीमंतीचा. चल त्याच्याकडे. अर्जुना, आणखी तू लक्षात घे, आणखी लक्षात घे, तू कितीही दान कर, त्याचं प्रारब्ध प्रतिकूल आहे, अनुकूल नाही. तुला बघायचंय का? देवानं आपला अवतार बदलला, रूप बदललं, आणि साध्या एका रूपामध्ये जाऊन, भिकाऱ्या धर, तुला 2 रुपये म्हणले. 2 रुपये दिले. त्या भिकाऱ्याने असा 2 रुपये हातात धरला आणि कपाळाला लावला. म्हणला, एवढं आलं ते टिकलं नाही. म्हणला, हे 2 रुपयाचं काय करायचं? उठला भिकारी असा निराश होऊन. चालत चालत नदीच्या कडेला ते मासे धरणारे होते. एक जणानं जाळीत मासे धरून असे सायकलच्या कॅरेजवर अडकवले होते. एक मासा असा तडफड करायचा. त्याला वाटलं 2 पैशाचा मासा घ्यावा आणि पाण्यात सोडावा, तेवढं तरी पुण्य आपल्या हातून होईल. माशावाल्या, इकडे मला ते मासा दे. कितीला आहे म्हणजे? 2 रुपयाला. हसला माशावाला. अरे तू 1 वेळा नाही 10 वेळा विकत घे माझ्याकडून, ते माझ्या जाळीत येणारे. पुन्हा असू दे म्हणले, दे मला विकत. 2 रुपयाचा तो मासा घेतला. असा तडफड करत होता. त्यानं 2 हातानं धरला भिकाऱ्यानं. असं टणक लागला. निष्ठेल म्हणून पुन्हा दाबला, जोराने वर लागलं. पुन्हा जरा जास्त दाबलं तर त्याच्या तोंडात काहीतरी चमकलं. पुन्हा त्यानं पाहिलं आणि असं दाबून ते चमकणारी वस्तू बाहेर काढली तर ती काय होती? कोहिनूर हिरा. तो कोहिनूर हिरा होता. आणि काय त्याला आनंद झाला. सापडला मोठ्याने ओरडला. योगा व्यवसाय
व्यवसाय निमित्त फळ देतशे संचित. व्यवसाय निमित्त आहे, ऐका. त्यानं ते दाबल्याबरोबर कोहिनूर हिरा बाहेर आला. सापडला तिथंच ते चोर होते, त्याला परवा रात्री हाणलेलं ते चोर सापडला म्हटल्याबरोबर त्यांचा गैरसमज झाला. आपल्याला यानं ओळखलंय, आणि जर आता आपल्याला यानं ओळखलं राजाच्या शिपायांनी धरलं तर नक्की आपल्याला सुळावर देतील. ते पळत आला चोरून, त्याचं तोंड दाबलं. तुझ्या 100 चोरल्या होत्या, तुला 200 मोहरा देतो, पण ओरडू नको. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. जोपर्यंत त्याचं प्रारब्ध प्रतिकूल होतं तोपर्यंत हिरा दिला काय, मोहरा दिल्या काय, सगळं असंच जायचं. पण ज्यावेळेस त्याचं प्रारब्ध अनुकूल झालं, नशीब उघडलं, स्टार उघडले, त्यावेळेस हे आमचा शब्द ते स्टार उघडले बघा. पक वाजवाजीत होतो राव, काय कीर्तन करतोय. अशी लय मोठे कीर्तन करायत आपले. विठाला विठाला. अनुकूल प्रारब्ध झालं ना, यशप्राप्ती निश्चित असते. यशप्राप्ती नक्की असते. पण प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर यशप्राप्ती होऊ शकत नाही. राजा होणारा राम 14 वर्षाच्या वनवासाला निघाला. वचन घेतलं कैकेयीनं, मला 2 वर पाहिजेत. माझा भरत, माझा लक्ष्मण, माझा शत्रुघ्न, 4ही मुलं, राम सुद्धा माझा आहे, पण 2 वर मला पाहिजेत. कोणते 2 वर पाहिजेत? त्यावेळेस त्या कैकेयीनं सांगितलं, माझ्या भरतासाठी राजगादी द्या आणि माझ्या रामासाठी 14 वर्षाचा वनवास द्या. हे शब्द ऐकल्या बरोबर राजा धाडकन जमिनीवर पडला. मूर्छना येऊन पडला. टोप एकीकडे गडबडा लोळतोय. वेळ झाला राज्याभिषेकाचा. सुमंत प्रधान चालत आत येऊन पाहिलं सुमंतानं, तर निश्चिंत होऊन पडलेले राजे बघितले. पाणी मारून राजांना उठवलं. उठा राजे, काय झालंय, कशाचं दुःख आहे राजे? नका वेड्यासारखं करू, उठा. काय मागितलं राणीसाहेब? तू रामाला बोलावून आण. राम प्रभूला सुमंताने आज्ञा दिली आणि सुमंताने आज्ञा दिल्याबरोबर राम प्रभू त्या महालात आले, ज्या महालामध्ये राजा दशरथ आणि कैकेयी आहेत. राजे वेड्यासारखे करतायत. रामाला वनवास मागितलाय ना, मी माझा प्राण त्याग करील. ज्यावेळेस राम प्रभू आले आणि आल्याबरोबर कैकेयीचं दर्शन घेतलं. आई काय मागितलं व सांग ना मला. त्यावेळेस त्या कैकेयीनं सांगितलं, रामा 2च वर मागितले बघ. एका वरानं माझ्या भरतासाठी अयोध्येची राजगादी मागितली रामा, आणि दुसऱ्या वरानं मी तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. आनंदामध्ये जगणारे राम, आनंदामध्ये राजा म्हणून वावरणारे राम, आनंदात राजा म्हणून सिंहासनावर बसणारे राम आज वनाचा रंक झाले. 14 वर्षाच्या वनवासासाठी निघाले. पण तुकोबराया म्हणतात, राम वनवासाला चालले म्हणून दुःखी झाले नाहीत. आपल्याला सुद्धा असा वनवास, हातात आलेला घास निघून जाईल म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. अभंगाचं 2रं चरण.
खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. हो, या ठिकाणी आवर्जून येणेगाववरून आमचे माझ्यावर वडिलाप्रमाणे प्रेम करणारे आमचे परम मित्र श्रद्धेय रामप्रभूवर श्रद्धा असावी तर या येणेगावकरासारखी असावी बघा. खरंच रामायावर नितांत प्रेम करणारे भक्ती करणारे आमचे परम स्नेही दत्ता महाराज आमचे महादेव नाना या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून आले. त्यांचे सुद्धा ऋण कोटी कोटी ऋण व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल म्हणू काही झालं तरी सुद्धा आपण दुःखी व्हायचं नाही. 14 वर्षाचा वनवास मिळाला काय नाही ना दुःखी झालो मी, वनवास स्वीकारला. मनोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये महाराज म्हणतात दुःख करत बसू नका, प्रयत्न करा. ठरवल्यानंतर प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर नक्की तुमचं प्रारब्ध अनुकूल होईल. अरे दोघे सवंगडी आहेत, लहानपणापासून दोघे मिळून खेळतायत. लंगोटी यार आपल्यात शब्द कसा असतो, लयच जवळीक सांगायचं म्हणलं तर एक असं असते, एका रूम मध्ये होतो आम्ही, लंगोटी यार आहोत आम्ही असं बोलतो ना. तसे ते जवळचे जीवलग एकामेकाच्या ताटातलं घास खाणारे मित्र होते. पण दैवयोगाने विश्व दारिद्र्य एकाकडे आलं. विश्व दारिद्र्य एकाकडे आले आणि एकाकडं द्वारकेचं राज्यपद आलं. कोण? भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा. बघा दोघातलं प्रेम किती होतं, पण त्यांचं प्रारब्ध कसं आहे बघा. एक राजा झाला आणि एक भिक्षुकापेक्षा खालच्या स्तरावर. अरे कपडे नाहीत अंगावर घालायला, फाटलेलं धोतर आहे, काळा कुट्टे, काठी सुद्धा 2 जागेवर फडक्यानं बांधलेले, कपड्यानं बांधलेले, तुटलेली काठी आहे. आणि तशा अवस्थेत सुदामा राहिला. ज्या वेळी भगवंताची आठवण होईल असं म्हणण्यापेक्षा भगवंताची आठवण होत नाही अशी वेळच नव्हती त्याच्याकडं, तरी सुद्धा त्याचं प्रारब्ध अनुकूल नव्हतं. देवाचं नामस्मरण. आता 1 वर्ष माळ घातली तर महाराज काय माळ घालून उपयोग आहे. वर्ष झालं माळ घातली, कुठं आमच्या पिकाला भाव आलाय चांगला, कुठं पोरग नोकरीला, याच्यासाठी माळ आहे वय. काय माणसांचं कमाल आहे बघा. खुशाल पांडुरंगाच्या दर्शनाला जातात मागून येतात. कुणी खरं सांगा बरं, आजीबाई पुढे पाठीमागे इकडे तिकडे बसलेले सगळे, तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर फक्त दर्शन घेऊन आलात की मागून आला तू? हा, एक सुद्धा व्यक्ती असा नाही की तो देवाकडं मागत नाही. फक्त ते तुकोबरायच आहेत. परी आहे आवडी दर्शनाची. हो, परी आहे आवडी दर्शनाची. दर्शनाच्या आवडीमुळे जाणारे फक्त तुकोबराय आहेत. तसं निस्वार्थपणे, निष्काम भाव नाही, निस्वार्थ भावाने. बऱ्याच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असं दिसतं बघा, निष्काम सेवा. बारशीला सुद्धा तेच नाव आहे बघा, निष्काम. निष्काम विद्वत रत्न नाही तो तिथं. निष्काम शब्द बरोबर वाटते तुम्हाला? निस्वार्थपणे केलेली सेवा, निष्कामपणे नाही. निष्काम शब्दाचा अर्थ काम केलेला काही उपयोगाचाच नाही, त्याला निष्काम म्हणतात. निस्वार्थपणे केलेला परमार्थ सेवा ती भगवंताकडे जाते. निस्वार्थपणे केलेलं दर्शन भगवंताकडे जातं. पण तरी सुद्धा सुदामा एवढं निस्वार्थपणे भजन करत असताना सुद्धा त्याला विश्व दारिद्र्य कशामुळं? ऐका, खूप त्रास सुरू झाला, लेकरं उपाशी मरू लागली, काहीच मिळेना. शेवटी सुनंदा म्हणले, सुनेत्रा बोलली, ऐका ना, जा ना राजाकडं, तुमचे मित्र आहेत म्हणे ते लहानपणापासूनचे, जा मागा त्यांना. हो अन्न मिळाना हो लेकरांना, काय करावं, काहीतरी मागा त्यांना. जा, मागायची वेळ आली तर कशामुळे लाजता? महाराज, कृष्ण महाराज एखादी तारीख द्या मला तिकडची असली तर सप्ताहातली. असं मी कधी मागावं, मला तारीख नसेल तर.
उग तारका भरपूर आहेत तरी बिनला ज्यासारखं फोन करायचा आणि कधी तुमचा सप्ताह द्या मग एखादी सेवा. इथलं नाही बरं का सांगत ते तिकडं त्या बीड जिल्ह्याकडलं खेळ येत असला ते आपलं नाही तिकडचं आपलं. विठ्ठला विठ्ठला नाही तिथं मी तसे चांगले रत्न बरं का पण काही असतात असे माझ्यासारखे न संस्थेत शिकलेले. पाहिजे ना देवाकडे कसं मागावं. देवाकडे मागू शकत नाही हो कसं मागायचं पण मागा काही करा पण देवाला मागावं. जा बघा डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. आजपर्यंत नामस्मरण घेताना सुद्धा सुदामा म्हणतो मी कधी कधी मनात हव्यास निर्माण केला नाही ग. आज कसं मागू. जा म्हणले लेकरांसाठी. बघा मग काहीतरी घेऊन जावं लागेल ना. आपण गावाला जात असताना काय करतो काहीतरी नेतून लेकरांना खायला येते. मग देवाकडे चाललो ग काहीतरी बांधून दे. मग 2-4 घरचं तांदूळ कुणाचं काळं पडलेलं कुणाचं असं फुटलेलं तांदूळ कुणाचं खराब झालेलं 2-4 घरचं एक तांदूळ एवढं एवढं आणलं. त्याला पोहे शब्द वापरला. ते असं गाठोडं बांधलं आणि खांद्यावरती फाटक्या धोत्राचं गाठोडं असं टाकलं आणि काठी टेकत टेकत द्वार केला. सुदामा आला. पहारेकऱ्यांनी अडवलं. गेटवर अडवलं. अडवल्याबरोबर सांगितलं सोडा की आत. हे जा जा दुसरीकडे भीक माग. नाही हो मित्र आहे मी मित्र आहे किसण्याचा मित्र आहे माझ्या किसण्याचा. अरे राजा असला म्हणजे काय झाला कीर्तनकार मोठा झाला म्हणजे काय झाला. जे आपलं जिवलग मैत्री आहे आरोत्र बोलण्याचं प्रेम थोडंच वेगळंच आहे. अहो बोलू ना आपण का कशामुळं नाही 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 राजा ते नीट बोल चल इथून चालता हो. बरं एक विनंती आहे तुमच्या राजाला कृष्ण सरकारला सांगा ना तुमचा सुदामा आलाय. क्या बात है. सांगा सांगा माझ्या त्या कृष्णाला तुझा सुदामा आलाय. एवढा शब्द घेतला आणि तो पहारेकरी धावत धावत गेला. राजे कुणीतरी भिकाऱ्यासारख्या अवतारामध्ये फाटलेलं धोतर आहे काठी मोडलेली 2-4 जागेवर चिंध्यानं बांधलेली काठी आहे. अशा अवस्थेतला तो अडखळत चालत चालत कुणीतरी आलाय म्हणे. देवा प्रभू नाव काय म्हणले त्याचं. तो नाव सांगतोय देवा मी बाळ मित्र सुदामा आहे. एवढा शब्द ऐकला देवानं टोप घातला नाही पायात जोडा घातला नाही. धावत देव सुटले.
आलोय सुदामा, मी आलोय देवा, लवकर ये. सारखा ध्यास होता. इकडून भगवान श्रीकृष्ण धावत गेले. भगवान श्रीकृष्ण पळतायत, पळत पळत पडले, पुन्हा पळतायत. सगळे सगळे सैनिक पाहतायत, जनता पाहते, द्वारकेतले देव पळतायत. काय झालं असं? कोण आहे, कोण आहे एवढं मोठं? धावत धावत येऊन भगवान श्रीकृष्णानं त्या सुदामाला मिठी मारली. सुदामा कसा आलास रे सुदामा? इतका दिवस लावलंस रे सुदामा, किती आठवण करत होतो देवा. अरे मी तुझी आठवण करत होतो रे. माझा बाळ कृष्ण कधी येतोय मला भेटायला? माझा मित्र कधी येतोय? चल आतमध्ये. रथ आला, रथामध्ये बसवलं सुदामाला आणि बसवून सुदामाला राजवाड्यामध्ये आणलं, महालामध्ये आणलं. देवानं सुदामाचे पाय पाहिले आणि पायावरून हात फिरवला. सगळे फोड येऊन फुटलेले होते, काटे रुतलेले होते. त्या अवस्थेमध्ये सुदामाची अवस्था पाहिली. डोक्यावरून सुदामाचा हात फिरवला. सुदामा काळा कुट्ट पडलास रे, कपडे नाहीत का घालायला? देव बोलताय तो, देवा माझ्यासारखा समाधानी या जगात कुणीच नाही. रडत रडत सुदामा बोलला, भक्त कशाला म्हणतात? याला म्हणतात. हो, मनात खेद निर्माण करायचा नाही. भगवंता श्रीमंत आणि गरीब कुणाला म्हणतात? श्रीमंत कुणाला म्हणायचं, श्रीमंत कुणाला म्हणायचं? सदैव ज्याच्या मुखामध्ये देवा तुझं नामस्मरण आहे त्याला श्रीमंत म्हणतात. आणि ज्याला पैसा आल्यावर, श्रीमंती आल्यावर तुझी आठवण होत नाही, तो विश्व दरिद्री म्हटलं तरी हरकत नाही. देवा मला काय कमी आहे? काय सुदामाचं विचार आहेत, काय सुदामाचे विचार आहेत, मला काय कमी आहे? डोक्यावरून भगवंतानं हात फिरवला. सुदामा किती समजदार आहेस रे सुदामा, चला तुला अंघोळ घालायची. सुदामाला गोड बोलून अंघोळ घातली. पितांबरने सवला, स्वतःचा देवानं पितांबर नेसवला सुदामाला. सगळ्या रुक्मिणी, सत्यभामा चारही सगळे जणी आल्या आणि त्यांनी त्या सुदामाला चोळून चोळून अंघोळ घातली. चेष्टा करत 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 अंघोळ घातली आणि मग लक्ष दिलं सोबत काय आणलंय. गाठोड लपवत होता सुदामा. आता इथं देवाच्या दरबारात, देवाच्या राजवाड्यात, महाला पुढं हे कसं दिसतंय? मळकट कपड, मळकट फडक्यामध्ये ते आणलेले पोहे दाबून धरले अशा हातात. नको देवा, नको काढायचे, नको देवा काढायचे, नको देवा. नाही नाही, दाखव काय, दाखव, पटकन दाखव. आणि पटकन हिसकावून घेतलं भगवान श्रीकृष्णाने आणि असं उघडलं तर ते पोहे होते. काही काळे पडलेले, काही अर्धे तुटलेले, काही असे तसे. देव म्हणला, एवढं खाण्याजोगं मला आणलंय तू आणि देत नव्हतास? बघू इकडं. एक मुष्ट लगेच हातात घेतलं, असं देवाने तोंडात टाकलं. दुसरा घास घेणार एवढ्यात रुक्मिणीनं ओढून घेतलं, इकडं घ्या. कारण एकच घास खाल्ला आणि लगेच आज्ञा दिली सुदामाची. सुदामनगरी सोन्याची, सोन्याची सोन्याची झाली इकडं. आणि दुसरा जर घास खाल्ला असता आम्हाला सुद्धा तुम्ही दान. पटकन ओढून घेतलं आणि मग सुरू झालं. सुदामा कसं काय चाललंय रे तुझं? माहित नाही सुदामाला काय? एकदम बरं आहे. आता असं विचारलं जमल का? एखादा मित्र फार कष्टात आहे, दुःखात आहे आणि कसं काय चाललंय तुमचं, बरं आहे का? अरे बाबा मी मदत मागायला आलतो, तू मलाच विचारायला लागला बरं आहे का हे ते. अरे जमणार नाही, पण विचारावं लागेल ना. सुदामा कसं काय चाललंय रे? सुदामा म्हणला, देवा खूप आनंदात आहे बघ. मग येण्याचं कारण काय? काही नाही, असं चालतो. सुदामा असंच म्हणू नको रे, असंच म्हणू नको. कारण सुदामाच्या कपाळावर सटवीने लिहिलेलं होतं, अक्षर लिहिलती. कोणती अक्षर होती? श्रीक्षय, श्रीक्षय अक्षर होतं. आणि तेच अक्षर देवानं गंध लावताना असं उलट केलं, दाबून उलट केलं. ते अक्षर काय झालं? यक्षश्री. बस त्याच्यासारखा श्रीमंत पुन्हा कुणी नाही. भगवंतानं सांगितलं, सुदामा तू लपवत असलास का? जरी लपवत असलास तू तरी सुद्धा तू गरिबीमध्ये खूप दिवस कष्ट गेलेस, पण तू रुसला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अभंग I'm
बहुता आपुल्या संचिता वाचून या. बस आपण कुणावर रुसायचं नाही. जे अर्जुनाला सांगितलं कुणावर रुसू नको, जे सुदामाला सांगितलं कुणावर रुसायचं नाही, ते आपलं प्रारब्ध आहे. आणि हे प्रारब्ध जर आपल्याला बदलायचं असेल तर आपण दुसऱ्या कुणावर न रुसता, वनवासाला रामाला कैकेयीनं पाठवलं म्हणून कैकेयीवर रुसणं योग्य नाही. निमित्त कारण आहे कैकेयी, कारण रामाचं ते प्रारब्ध होतं, कैकेयीचा दोष नाही. तसं एखाद्यानं माझं वाटोळं केलंय, एखाद्यानं वाईट केलंय, त्याचा दोष नाही, तो आपल्या संचिताचा, आपल्या प्रारब्धाचा दोष आहे. आणि हा दोष जर तुम्हाला घालवायचा असेल, दुसरं काही करू नका. तुमचं संकट जर तुम्हाला घालवायचं असेल, काही करू नका, तुम्ही त्याच्यावर भार घाला.
वाह 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 ज्ञानेश्वर